नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो मंगळगौरीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता एक छान असा रोमॅन्टिक भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मात्र आता लताबाई जेव्हा बाहेर असते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तिला चांगली धमकावत असते की हे बघ, आता आतमध्ये गेल्यानंतर एकदम शांत बसायचं. तुला आता समजलेलं आहे की तुझी मुलगी कोण आहे, परंतु कुणासमोर मात्र तू तोंड उघडायचं नाही, एकदम शांत बसायचं. म्हणून ती चांगलंच तिला अगदी धमकावून ठेवते. तर ऐश्वर्या आता लताबाईला धमकावून आत येते. तर आतमध्ये आता सगळेजणी छान असे तयार झालेले असतात आणि सारंग ऋषिकेश मात्र तेथे समोरच बसलेले असतात. अवंतिका आता मंगळगौरीच्या पूजेला बसते. तर सारंग हा मस्त फोटो काढत असतो आणि तेथे आता ऐश्वर्या आत येते. सारंग पूर्णपणे व्हिडिओ काढत असतो. शर्वरी सुद्धा आता छान असे फोटो काढत असते. त्यानंतर आता लताबाई दरवाजात येते. तर ऐश्वर्या आता पूजा करायला समोर बसते, कारण गुरुजी तिला पूजा करायला समोर बोलावतात. लताबाई बिचारी अगदी डोळे भरून आपल्या जानकीला शोधत असते. तेव्हा आता जानकी मात्र शर्वरी वंश सोबत आणि सर्व बायकांसोबत इतकी खुश असते आणि ते फोटो काढत असतात. लताबाई आता दारात येते आणि बघतच असते की जानकी कुठे आहे ते. आता जानकीला बघितल्यानंतर आता तिला ओवीचं बोलणं आठवतं. ओवी म्हटलेली असते, माझ्या आईला आई नाही, ती अनाथ आहे, मधुवनच्या आश्रमात वाढली. लताबाई तिच्याकडे बघत आता मनात म्हणते की जानकी, जानकीच माझी मुलगी आहे. तर तेव्हा ऐश्वर्याचं लक्ष पूर्णपणे आता लताबाईवर असते. तिचं पूजेमध्ये सुद्धा लक्ष लागत नाही, सारखी ती लताबाईवर लक्षच ठेवून असते. ऋषिकेश मात्र आता हे सर्व बघत असतो, कारण जेव्हा सारंग व्हिडिओ काढत असतो तेव्हा ऐश्वर्याचं लक्ष कुठे आहे आणि मनोभावाने ती काही पूजा करत नाही हे ऋषिकेश ओळखतो. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याची पूजा झाल्यानंतर मात्र जानकी समोर येते आणि मनोभावाने अगदी देवाला हात जोडून ती आता ही पूजा करत असते. आणि तेवढ्यात रडतच अगदी डोळे भरून आपली लताबाई तिच्याकडे बघत धावतच आत येते. जानकी आता तिथे पूजा करत आहे. तर तिच्या बाजूलाच लताबाई समोर येऊन बसते, आपल्या जानकीला डोळे भरून बघत मनात म्हणते की जानकी, खरंच जानकी नाव किती सोज्वळ आहेस ग. जेव्हा मी तुला आश्रमाच्या दाराशी सोडलं होतं त्यावेळेस तुला काहीही नाव नव्हतं, परंतु मधुवनने मात्र फार असं सुरेख नाव तुझं ठेवलेलं आहे. कधी हे नाव मी तुला सांगेल जे आपल्या नात्याबद्दल असे मला झालेले आहे. तेव्हा आता जानकीचे लक्ष लताबाईवर जाते. ती लताबाईकडे बघतच असते. आई आई म्हणून तू आयुष्यभर ध्यास घेतलास, परंतु आता मी आलेले आहे आणि मी तुझ्या आयुष्यात येईल असं कधीही तुला वाटलं नसेल, परंतु हे बघ आता मी जशी आहे, जशी तुझ्या आयुष्यामध्ये आले तसं मात्र तू माझ्याशी गोड मानून अगदी मला स्वीकार. तेव्हा मात्र आता प्रेमाने अगदी लताबाई जानकीकडे बघत असते आणि ऐश्वर्याला मात्र हे देखवत नाही. ती रागानेच आता ह्या दोघींकडे बघत असते आणि लताबाईकडे सुद्धा. त्यानंतर आता जानकी पूजा करता करता लताबाईकडे तिचं लक्ष जाते आणि लताबाई आता आपल्याकडे प्रेमाने बघत आहे हे मात्र तिच्या लक्षात येते. तेव्हा ती स्वतःच्या मनात म्हणते की हे बघा, तुम्ही कितीही माझ्याकडे प्रेमाने जरी बघितलंस तरी सुद्धा मी तुमच्याकडून हे काढून घेणार आहे की नक्की माझी आई आहे तरी कोण, आणि ते सत्य फक्त तुम्हालाच माहिती आहे की आई कोण आहे. तेव्हा ह्या दोघींना एकमेकांकडे बघताना बघून ऐश्वर्या मनात स्वतःला म्हणते की ठीक आहे, आज मात्र लताबाईला समजलेलं आहे की तिची मुलगी कोण म्हणजे जानकी आहे, परंतु जानकीला मात्र अजून हे सत्य समजलेले नाही आणि मी मात्र तिला हे सत्य समजून सुद्धा देणार नाही, कारण थोड्याच वेळात मी लताचा कायमचा काटा काढणार आहे. तर आता जानकीला नाही तर तिच्या आईला संपवावं लागेल. म्हणजे आता जानकीच्या जीवावर उठणारी ऐश्वर्या स्वतःचा निर्णय बदलते आणि आता लताबाईच्या जीवावर उठते. तेव्हा आता जानकी ही मनोभावाने पूजा करते. लताबाई अगदी डोळे भरून तिला बघत असते. त्यानंतर आता सगळ्यांचा गोंधळ निर्माण होतो. सुमित्रा म्हणते की अगं थांबा, किती हसतात ग. तर सर्वजणी बायका हसत असतात. सुमित्रा म्हणत असते की हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे रणदिव्यांच्या घरामध्ये मंगळगौर किती दणक्यात आणि थाटामाटात अगदी साजरी होते. तर पूर्वी तर आम्ही इतके खेळ खेळायचो की अगदी रात्र जागायचो. बाहेर नुसता पावसांचा झिम्मा असायचा आणि आतमध्ये बायकांचा झिम्मा रंगायचा. नाही, आता मात्र थोडेफार बदल झालेत, परंतु उत्साह मात्र तोच आहेत. आणि बघ ना अगं, ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या खूप हुशार आणि अगदी सुंदर आहे. अगदी त्या सुरेख गातात, नाचतात आणि त्या आल्यानंतर आता ही मंगळगौर आहे तर ती दणक्यात साजरी होणार आहे. तर तेव्हा आता अवंतिका विचारते की आई मला एक गोष्ट सांगा, भाऊजी सुद्धा आमच्याबरोबर डान्स करणार आहेत का? नाही ना, आता सुमित्रा असं म्हणते. आणि का असं विचारते? तेव्हा लगेच आता अवंतिका म्हणते की आई बघा ना, अहो बघा. तेव्हा सुमित्रा बघते तर सारंग आणि ऋषिकेश तेथे असतात. सुमित्रा म्हणते की अरे सारंग, ऋषिकेश, अरे तुम्ही इथे काय करतात? आणि जा तुम्ही बाहेर जाऊन गप्पा करा. तेव्हा शर्वरी म्हणते की हो, तुम्ही जर येथे थांबलात
आमच्याबरोबर तुम्हाला फुगडी खेळावी लागेल. मग खेळणार ना तुम्ही फुगडी? तेव्हा आता सारंग आणि ऋषिकेश नाही नाही म्हणतो आणि ऋषिकेश लगेच उठणार. तोच लगेच सारंग म्हणतो की काय आहे की आम्ही जाणारच होतो. इतक्या बायका जमल्यात आणि घराचा हॉल तर किती मोठा आहे ते बघायला आम्ही थांबलो होतो. तर सुमित्रा म्हणते की हो का, मग जाऊन बघा की आपलं अंगण सुद्धा किती मोठं आहे म्हणून. सर्व बायका आता हसत असतात आणि चालून दे तुमचं, आम्ही जातो. आणि जाता जाता परत म्हणतो की तुमचा एखादा फोटो घेतला असता म्हणून परत बसणार. तोच लगेच परत उठतो आणि जातो. असं म्हणून ऋषिकेश आणि सारंग बाहेर जातात आणि लगेच आता बायकांचे खेळ सुरू होतात. चला आता खेळायला सुरुवात करूयात म्हणून नाच ग गुमा कशी मी नाचू ह्या गाण्यावर आता त्या अगदी डान्स करत असतात. हातामध्ये सूप वगैरे घेऊन त्या नाचतात. त्यानंतर मात्र आता एकमेकीच्या गळ्यामध्ये अगदी हात घालत जो काही गिरक्यांचा खेळ आहे की अडगळ घुम पडगळ घुम, तर त्या गाण्यावर आता ते नाचत असतात. लताबाई अगदी खुश होऊन आता अगदी डोळे भरत आपल्या जानकीचे हे खेळ पाहत असते. सुमित्रा सुद्धा तेथे टाळ्या वाजवत असते. आता खाली बसून जे काही गुडघ्यावरती फुगडे आहे ते सगळेजण आता मस्त खेळ खेळत असतात आणि आता सुमित्रा टाळ्या वाजवते. लताबाई अगदी सगळं काही अगदी हे खेळ अगदी नवीन असल्यासारखं बघत असते आणि हे खेळ मात्र आपली जानकी किती उत्साहाने आनंदाने खेळते. प्रत्येक गोष्ट तिला आता किती येते म्हणून लताबाईचे सारखे अगदी मन भरून येत असतं. अवंतिका सुद्धा आता जानकी सोबत खूप छान असे खेळ खेळत असते. तेवढ्यात मात्र आता जानकी, अवंतिका आणि सर्व बायका हे खेळ खेळत असतात. तर ऐश्वर्या टाळ्या वाजवत आता जेथे झुंबर आहे तेथे जानकी केव्हा येईल याची वाट बघत असते आणि आता मात्र ते झुंबर तिला खाली ओढायचं असतं. सारखं लक्ष ऐश्वर्याचं ते झुंबराकडेच असते आणि ती टाळ्या वाजवण्याचं नाटक करते. बायका आता सर्वजणी खेळ खेळण्यामध्ये मग्न असतात. आता सर्वजणी आता हे खेळ खेळायला इतक्या उत्सुक झालेले असतात आणि अगदी नाचतच आता ते खेळ खेळत असतात. मस्त गाणे म्हणून आता त्या नाचत असतात आणि त्यांच्या अगदी त्या म्हणजे उत्साहात त्या अगदी मग्न झालेल्या असतात. आता सगळ्या भान हरपून गेलेल्या असतात आणि हे मंगळगौरीचे खेळ खेळत असतात. अगदी गाणं सुद्धा छान गात. ऐश्वर्याचं लक्ष असतं की केव्हा आता ही लताबाई उठेल आणि त्या झुंबराखाली येईल म्हणून आणि केव्हा मी ते झुंबर तोडेल आणि लताबाईच्या अंगावर ते पडून मी लताबाईचा जीव घेईल तर, अशी ऐश्वर्याला आता इतकी घाई झालेली असते आणि त्या क्षणाची ती अगदी वाट बघूनच असते. लताबाईचं आता ह्या ऐश्वर्याकडे लक्ष नाही. सारखं ती आपल्या जानकीला डोळे भरून बघत असते कारण इतक्या दिवसातून आपली जानकी ती आता आपली मुलगी आहे हे सत्य लताबाई समोर आलेले असते. आता खेळ खेळता खेळता ऐश्वर्या लगेच झुंबराकडे बघते आणि लताबाई जवळ येते आणि लताबाईला म्हणते की काय पार्वती काकू, इथे का तुम्ही असं एकट्या कोपऱ्यामध्ये बसल्या आहोत? तिकडे बसा, तिकडे बसून सगळ्यांचा खेळ तुम्ही बघा, चला बरं. तेव्हा आता लताबाई बिचारी घाबरते आणि ऐश्वर्या तिला चला चला असे करता करता मात्र अगदी रागात दात खात म्हणते की चला ना, एकदा सांगितलेलं नाही कळत का? बिचारी लताबाई आता घाबरत असते. लताबाई काही उठत नाही परंतु ऐश्वर्या तिच्या हाताला धरते आणि बरोबर आता तिला झुंबराखाली येऊन अगदी धमकावत बसवते आणि परत आता अगदी नाचत गाजत आता ती दोरी आहे तर तेथे दोरीजवळ येते. तेव्हा लताबाई बिचारी आपली आता त्या खेळाकडे बघत असते. जानकी आता शर्वरी, अवंतिका आणि त्या सर्व बायकांसोबत खेळ खेळत असते परंतु ऐश्वर्या टाळ्या वाजवत वाजवत आता शेवटी त्या दोरीजवळ येते आणि लताबाईला बरोबर तिने आता झुंबराखाली बसवलेले असते. लताबाईचं आता लक्ष पूर्णपणे आता ह्या खेळांकडे आणि ह्या बायकांकडे असते आणि आपल्या जानकीकडे. त्यानंतर आता सगळ्याजणी एकत्र येतात आणि गोल गिरक्या घेऊन किस बाय किस दोडका किस हे गाण्यावर त्या नाचत असतात. तेव्हा ऐश्वर्या दोरी तोडणार तोच लगेच ऐश्वर्याचं लक्ष पुन्हा त्यांच्याकडे जाते आणि पुन्हा आता ती स्वतःला सावरून मात्र आता ती अगदी खेळ बघत आहे आणि टाळ्या वाजवत आहे असं दाखवते. तेव्हा आता लताबाई सारखं जानकीकडे बघत असते आणि खरंच माझी जानकी किती सुंदर दिसतेस आणि खरंच इतकी गुणी माझी मुलगी आहे, हा तर खरंच माझा विश्वासच नाही बसत. मन मिळावू आहे, अगदी घरंदाज आहे आणि घर सांभाळते, माणसं जपते, माणसांना एकत्र बांधून ठेवते, खरंच किती गुणाची माझी जानकी आहे असे ती आपल्या मनामध्ये म्हणून आता जानकीकडे एकटक बघत असते. तेव्हा जानकी खेळता खेळता लताबाईकडेच बघत असते आणि लताबाई कसल्या नक्की विचारत आहे, आपल्याकडे का त्या आज इतक्या प्रेमाने बघतात हे सर्व ती आता लताबाईकडे बघत आता म्हणत असते. त्यानंतर लताबाई सारखी अगदी प्रेमाने तिच्याकडे बघत मनात स्वतःला म्हणत असते की खरंच किती सुरेख नाचते माझी लेक, कुणाची दृष्ट तिला लागायला नको आणि आज किती सुंदर दिसते. मला इतकं वाटतं की उठून तिला घट्ट मिठी मारावी परंतु इतकं मी तिला नक्की म्हणजे जवळ घेऊन मिठीत नाही घेऊ शकत आणि मी तिचं कौतुक सुद्धा करू शकत नाही, याचंच मला वाईट वाटतं. तेव्हा मात्र आता जानकी सारखं नाचता नाचता लताबाईकडे बघत असते
आणि मनात म्हणते की आज ह्या लताबाईंचा तोरा काही वेगळाच आहे, यांना आता मी काहीच बोलणार नाही, आता माझी आई आहे हे फक्त आणि फक्त तुम्ही सांगू शकतात आणि लवकरच तुम्ही मला ते अगदी स्वतःच्या तोंडाने सांगता, त्यासाठी मी तुम्हाला अगदी तयारच करेल ते सत्य सांगण्यासाठी। तर ऐश्वर्या आता हे दोघींकडे बघत आपल्या स्वतःच्या मनात म्हणते, या दोन्ही मायलेकींची भेट आता मी नाही होऊन देणार, जो काही आपला ठरलेला प्लॅन आहे शेवटी तो अगदी वर्क होणारच। म्हणून ऐश्वर्या लताबाईला मारण्यासाठी आता ते झुंबर खाली ओढणार असते आणि त्याची दोरी आता ती तोडणार असते। आता सगळीकडे इकडे तिकडे लक्ष देते की कुणाचे लक्ष आहे किंवा नाही, म्हणून जोरात ती आता दोर ओढते, परंतु आता एका हिसक्यात काही ते झुंबर खाली येत नाही, म्हणून ती रागाने पुन्हा आता जोरात पुन्हा ती अगदी दोरी ओढते, परंतु तो नट काही आता ढिला होत नसतो। तेव्हा ऐश्वर्याचा प्लॅन त्यावेळेस फसतो। तेव्हा बायकांचे आता खेळता खेळता खेळ आहे तर ते अगदी संपतात, म्हणजे ते दमलेले असतात आणि स्टॉप घेतात। तेव्हा मात्र ऐश्वर्या परत आता ती दोरी सोडून देते आणि आपण जसे खेळामध्ये मग्न आहोत असे दाखवते। लताबाई डोळे भरून जानकीकडेच बघत असते आणि तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की अगं हो, फुगड्या तर राहिल्या। तर तेथील बायका म्हणतात की हो हो चला आता फुगड्यांना लगेच सुरुवात करूयात, आणि बायका आता सुमित्रालाच म्हणतात की तुझ्यापासून आता सुरुवात करूया, तुला 3 सुना आहे ना, मग चल सुरुवात कर। सुमित्रा म्हणते की अगं 3 सुना नाही तर मला 2च सुना आहेत, अवंतिका आणि ऐश्वर्या। तर बायकांना आता सुमित्राचं हे बोलणं ठसते, अवंतिकाला सुद्धा वाईट वाटते आणि जानकीला खूपच वाईट वाटते। तेव्हा सुमित्रा आता पार्वतीकडे बोट दाखवत म्हणते की जानकी आहे ना, जानकी त्यांची सून आहे। तर तेव्हा मात्र आता जानकी पुढे येते। जानकी आता आईंना म्हणते की आई अहो असं का बोलतात। तर सुमित्रा म्हणते की अगं तेच तर मी बायकांना सांगते, अगं तुझ्या सासूबाई आहेत ना, मग तू त्यांच्यासमोर फुगडी खेळ त्यांच्यासोबत। तेव्हा आता असं म्हणजे जी पार्वती म्हणजे लताई आहे तर त्या लताबाईला आता हे सर्व ऐकून धक्का बसतो। ऐश्वर्याला मात्र खूप हसू येत असते। तर सुमित्रा म्हणते की अगं तू त्यांची सून आहे, त्यांच्याबरोबर खेळ, आणि लगेच अवंतिकाचे हात धरते आणि अवंतिकाला म्हणते की चल ये बरं आपण सुरुवात करूयात। जानकीला बिचारीला आता खूप वाईट वाटते, कारण सुमित्रा जे काही तिच्याशी वागत आहे ते तिला सहन होत नाही, तिला खूप त्रास होतो। अवंतिकाला सुद्धा नाही आवडत, परंतु अवंतिका आता सुमित्रासोबत फुगडी खेळते, बायका आता टाळ्या वाजवतात। त्यानंतर ऐश्वर्या तर अगदी लगेच येते आणि आईंबरोबर फुगडी खेळत असते। तिला तर फार असा आनंदच होत असतो, कारण जानकीचा आता सुमित्राने अपमान केलेला आहे, तर ते बघून तिला अगदी काय करू आणि काही नाही असं तिची अवस्था होते। आता जानकीच्या डोळ्यात पाणी येते, जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असते। तर ऐश्वर्या फुगडी खेळता खेळता तिच्याकडे अगदी खुश होऊन बघत असते। तेव्हा आता तरी सुद्धा जानकी हे सर्व काही विसरून आता पुन्हा पुढे येते। ऐश्वर्याची फुगडी खेळायची झाल्यानंतर जानकी सुमित्राचे हात धरते आणि चला आई आपण फुगडी खेळूयात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं माझ्यासोबत कशाला खेळतेस, अगं तुझी सासू आहे ना, अगं तुझ्या सासूबाई बरोबर तू फुगडी खेळ, माझ्याबरोबर कशाला खेळते। तेव्हा जानकी बिचारीला खूप वाईट वाटते। तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो आई, अहो ही तर खूपच चांगली आयडिया आहे। जानकी बिचारी आता खाली मान घालून अगदी हे सर्व बघत असते। ऐश्वर्याला तर हेच हवं असतं। ऐश्वर्याला की जानकीच्या हाताला धरते आणि जानकीला म्हणते की जानकी बहिणी आणि चला लताबाई समोर आता फुगडी खेळायला घेऊन येते। तर ऐश्वर्या आता पार्वतीला म्हणजे लताबाईला म्हणते की हे बघा पार्वती काकू, चला तुमच्या सुनेसोबत आता एखादी फुगडी तरी खेळा, या ना आपण थोडीशी खुर्ची मागे घेऊयात। लताबाई आता उठते, आपल्या जानकीकडेच बघत असते। तेव्हा आता जानकी ही आता जानकीचं मनच नाही, परंतु तरी सुद्धा आता ती ऐश्वर्या बळजबरीने जानकीचे हात आणि लताबाई हात एकमेकींच्या हातामध्ये देते आणि ती फुगडी खेळायला सांगते। तेव्हा आता जानकी रडतच लताबाईंकडे अगदी पाहत असते आणि लताबाई डोळे भरून आपल्या जानकीकडे पाहत असते। ऐश्वर्या मात्र आता त्या संधीचा फायदा घेऊन आता दोघींना सुद्धा संपवण्यासाठी मात्र त्या झुंबराच्या दोरीजवळ येते आणि ते झुंबर कधी खाली पडेल म्हणून त्याची तयारी ती करत असते। तेव्हा लताबाई जानकीकडे पाहते आणि जानकी लताबाईकडे अगदी डोळे भरून बघत असते। जानकीचं मन मात्र आता लताबाईशी फुगडी खेळायला तयार होत नाही, कारण आतापर्यंत लताबाईंनी तुला जो त्रास दिला आहे आणि जे सत्य आता दडलेलं आहे ते फक्त काढून घेण्यासाठी जानकी अगदी शांत असते। आता दोघेही एकमेकांकडे अगदी ती बघता बघता फुगडी खेळत असतात।
तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच ती दोरीजवळ येते आणि ती दोरी ओढते. फुगडी खेळत असताना आपल्या लताबाईच्या डोळ्यामध्ये खूप असे आनंद अश्रू वाहत असतात, कारण इतक्या दिवसातून लताबाईला समजलेले आहे की जानकी आपली मुलगी आहे, कारण आपली मुलगी जानकीच असायला हवी असे तिला मनोही मन वाटत असते. आणि आज मात्र ते सत्य अगदी तिच्या समोर आलेले असते. आणि आता हे सत्य समजल्यानंतर आता जानकीचा आता लताबाईला खूप अभिमान वाटत असतो, कारण आपली जानकी किती गुणाची आहे, किती समजूतदार आहे, या घराला किती सांभाळून घेते, हे सर्व काही आता लताबाईला अगदी एका म्हणजे पुण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटत असतं की आपण तिला अनाथ आश्रमामध्ये जरी सोडले पण तरीसुद्धा तिच्यावर संस्कार किती चांगले आहेत, तिचं नाव किती मस्त आहे, म्हणून लताबाई आता पूर्णपणे भारावून जाते आणि आज इतक्या वर्षातून आपल्या जानकीसोबत फुगडी खेळत असते. लताबाई खूप रडत असते आणि आता जानकी लगेच लताबाईला धरते, कारण लताबाईच्या डोळ्यात अगदी सारखं पाणी येत असते. जानकी लताबाईला अगदी मिठीमध्ये घेते आणि विचारते, तुम्ही बऱ्या तर आहात ना? तर लताबाई खुणावून म्हणते की हो हो. आणि तेवढ्यात लताबाईला चक्कर येत असते, तर जानकी तिच्या हाताला धरून तिला परत ते खुर्चीवर बसवते, तिची काळजी घेत असते. लताबाईला आता खाली बसल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. त्यानंतर आता फुगड्या खेळायचा जो खेळ आहे तर ते संपतो. तर ऐश्वर्या पुढे येते आणि सुमित्राला म्हणते की आई आपण तो खेळ खेळूयात ना? काग काग काग. तर सुमित्रा म्हणते की हो हो. आणि परत आता जेव्हा सुमित्रा ऐश्वर्याचे हात धरते तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो आता तर पार्वती काकूंना चक्कर आली, मग मी काय म्हणते आई तुम्ही आणि जानकी हा खेळ खेळला तर? सुमित्रा तयार नसते. तर आता ऐश्वर्या म्हणते की आई अहो ठीक आहे, आज आपल्या घरामध्ये मंगळगौरीचा सण आहे, मग माझ्यासाठी तरी तुम्ही प्लीज. तेव्हा आता सुमित्रा लगेच तयार होते आणि ऐश्वर्याच्या अगदी ती म्हणजे कौतुक करत असते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि लगेच पदर हा कमरेला खोचते आणि जानकी समोर येते. जानकीचा हात धरते आणि तिला त्या गोल रिंगणामध्ये घेऊन येते. बायका आता टाळ्या वाजवत असतात, जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. सुमित्रा लगेच नाचतच खेळायला सुरुवात करते आणि म्हणते की अगं सुनबाई माझा हार घेतलास का ग का ग. आता जानकी सुद्धा आपला पदर कमरेला खोचते आणि म्हणते की आहो हो सासूबाई माझ्या पाटल्या घेतल्यात काओ 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 असे खुशून सुमित्राला म्हणते. तर सुमित्रा सुद्धा लगेच परत जानकीला म्हणते आणि त्यांचे आता असे सुरू होते. तर सुमित्रा म्हणते की माझे डोल घेतलेस का ग. तर जानकी म्हणते की आहो आहो सासूबाई आणि ब्लाउज कडे हात दाखवत होते की माझ्यासारखी स्टाईल कॉफी केलीत काओ काओ काओ. सुमित्राला हसू येते, सर्व बायका टाळ्या वाजवत हसत असतात. तेव्हा मात्र आता लताबाई हसते, लताबाई डोळे भरून त्यांचा हा खेळ पाहत असते. तेव्हा मात्र आता जानकी सुमित्राला जवळ घेते आणि म्हणते की आहो आहो सासूबाई माझ्यावर रुसलात काओ काओ. तर सुमित्रा तोऱ्यातच म्हणते की अग ग सुनबाई माझा मुलगा घेतलास काग काग काग. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं, जानकी आता गंभीरपणे पाहत असते. आता लताबाईला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. तर सुमित्रा आता म्हणते की बोल ना सुनबाई, अग काग काग म्हणजे अगं ग सुनबाई तू माझा मुलगा तर घेतलास काग काग आणि हा जो काही तुझा खोटा चेहरा आहे आणि हा खोट्याचा चेहरा काग काग बोल ना सुनबाई. आता सुमित्रा रागातच आता जानकीचा हात धरते आणि म्हणते की अगं ग सुनबाई या घराला तोडतेस काग काग. आता सर्व बायकांसमोर सुमित्रा ही असं जानकीला अपमानकारक बोलत असते. जानकी बिचारीला आता हे सर्व ऐकून तिच्या तोंडातून काही शब्द निघत नसतो. ती धक्क्याने मात्र अगदी डोळे भरून सुमित्राकडे बघत असते. आता लताबाईला सुद्धा आता सुमित्रा असं जानकीशी बोलत आहे हे बघून आता खूप असं वाईट वाटते, खूप रडत असते. आता लताबाईला हे सहन होत नाही. सुमित्रा तर आता खूप हसत असते. तर अवंतिका धावतच जानकी जवळ येते. तर जानकी आता लगेच त्या रिंगणामधून बाजूला होते आणि खूप रडत असते. अवंतिका धावतच जानकी जवळ जाते. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच अगदी तोऱ्यातच हसतच सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राला म्हणते की आई आपण तो खेळ खेळूयात ना, काय ती मिरची वगैरे आहे, अशी मिरची आणि जाशील कैसी. अवंतिका आता जानकीला समजावते. अवंतिकाला सुद्धा आता सुमित्रा आईंचंही वागणं नाही पटत, परंतु सुमित्रा आणि ऐश्वर्या लगेच दुसऱ्या खेळायला सुरुवात करतात. सुमित्रा सुद्धा आता जानकीचा विचार करत नाही. ऐश्वर्याचं ऐकून ती आता जानकीशी अशा पद्धतीत वागत असते आणि लताबाईला मात्र हे सहन होत नाही, कारण आज आपल्या जानकीला आपल्यामुळे हे सर्व सहन करावे लागते हे आता तिच्या लक्षात येते. तेवढ्यात मात्र
आता इथे खेळामधील एक बाई आहे तर ती जानकी समोर येते आणि जानकीला म्हणते की चल आपल्याला आता खुंटन मिरची हा खेळ खेळायचा आहे, चल तू सोबत. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही अवंतिका खेळेल ना, परंतु आता बायका काही ऐकायला तयार नसतात. शेवटी बायका जानकीला रिंगणामध्ये घेतातच. आता जानकी खेळ खेळायला सुरुवात करते की खुंटन मिरची. बायका आता गोल रिंगण धरतात आणि जानकीला म्हणतात की जाशील कशी. तेव्हा जानकी म्हणते की ऐका ना आई बोलावतात. तेव्हा आता तोच खेळ खेळला जातो की खुंटन मिरची जाशील कैशी. तर जानकी म्हणत असते की आई बोलवते. नंतर म्हणते की जाऊ बोलवते. अवंतिका जवळ येते तर बायका म्हणतात की जाशील कशी. त्यानंतर आता जानकी पुढे म्हणते की खुंटन मिरची नवरा बोलवतोय. बायका म्हणतात की जाशील कैसी आणि खुंटन मिरची तर म्हणजे ननन बोलवते. तर बायका म्हणतात की जाशील कसे. असे आता खेळ खेळले जात असतात. त्यानंतर जानकी खेळता खेळता ओवीजवळ येते आणि खुंटन मिरची मुलगी बोलवते. बायका म्हणतात जाशील कैसी. ओवीला जवळ घेते, मुलगी बोलवते आणि असे करता करता शेवटी आता जानकी म्हणते की खुंटन मिरची आई बोलवते. आता आई बोलवते म्हटल्यानंतर लताबाई लगेच उठते. आज मात्र माझ्या मुलीवर जो काही आरोप झाला, सुमित्राने जो काही आरोप केलेला असतो घर तोडण्याचा, खोटेपणाचा, हे लताबाईला सहन होत नाही. लताबाई डोळ्यामध्ये पाणी आणतच उठते आणि हे जे काही झालेलं आहे माझ्या जानकीचा इतक्या सगळ्या बायकांसमोर जो अपमान झाला, तिला जे काही आरोप करण्यात आले तिच्यावर, तर ते सगळे आरोप माझ्यामुळेच होतात. ते तरी सुद्धा मी आता काहीच कसं बोलू शकले नाही. माझ्या जानकीची काहीच चूक नाही असे मी काहीच कसं सांगू शकले नाही. तेव्हा आता जानकी बायकांना म्हणते की बास आता मला जाऊन द्या, परंतु बायका नाही असं म्हणत असतात. जानकी म्हणते की प्लीज अहो मला जाऊन द्या, पण बायका नाही असं म्हणतात. आता लताबाई हे सर्व बघून आता तेथेच अगदी उठून उभी राहते. बास झाले आता मात्र मी दूर नाही राहू शकत. आता मी माझ्या मुलीकडे जाणार म्हणजे जाणारच. म्हणूनच धावतच आज मात्र लताबाई उठून जानकी जवळ येते. तर जानकी आता लताबाईकडे बघत असते. आता लताबाई आता जानकीकडे अगदी बघत असते आणि जानकी लताबाईकडे. नक्की जानकीला काहीच कळत नाही की लताबाई का असं माझ्याकडे प्रेमाने बघतात. जानकीला काही कळत नाही, परंतु ऐश्वर्या अगदी लगेच आता ह्या दोघींकडे बघत असते. ऐश्वर्याला आता भीती वाटते की लताबाई आता जानकीला सर्व सत्य सांगते की काय, आणि आता ह्या दोघींना मायलेकीचं हे सत्य कळायला नकोय. म्हणून ऐश्वर्या तो तिचा जो काही ठरलेला प्लॅन आहे तर तो करण्याचं ठरवते. तेव्हा आता जानकी डोळे भरून आता लताबाईकडे बघत असते आणि लताबाई जानकीकडे. सर्व बायका आता ह्या दोघी मायलेकींकडे पाहत असतात. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये लताबाई जानकीचे हात धरते आणि म्हणते की नाळ जुळेल रक्ताची होणार भेट आज पुन्हा मायलेकींचे, असे म्हणून जानकी आता म्हणजे लताबाई का असं म्हणत आहे हे बघत असते. लताबाई मात्र खूप रडत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता ते झुंबर खाली पाडायला ती दोर अगदी ओढायला जाते. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई अगदी ओंजळीत धरून आपल्या जानकीला जवळ घेते. आपल्या दोन्ही हाताने प्रेमाने तिला गोंजारत असते. जानकीला काही कळत नाही की नक्की लताबाई का असं इतक्या प्रेमाने वागतात. आणि तेवढ्यात ऐश्वर्याने जी दोर ओढलेली आहे तर जानकीचं त्याकडे लक्ष जाते. जानकी वर बघते आणि झुंबर खाली पडणार तोच लगेच जानकी लताबाईला बाजूला करते आणि ती सुद्धा बाजूला होऊन शेवटी तो झुंबर मध्येच पडणार असतो. ऐश्वर्याला असं वाटतं की आता हा झुंबर यांच्या अंगावर पडेल आणि दोघी सुद्धा आता कायमच्या ह्या जग सोडून जातील. परंतु ऐश्वर्याचा प्लॅन मात्र फसणार असतो, कारण जानकीने आपल्या आईचा सुद्धा जीव वाचवलेला असतो आणि आता जानकीने हे सर्व बघितलेलं असतं की हे सर्व काम आणि हा प्लॅन झुंबर पाडण्याचा ऐश्वर्याचा होता. तर तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.